नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 12 विशेष प्रश्न यामध्ये उपघटक 1 भावनिक बुद्धिमत्ता व्यवसाय 1 प्रश्न नंबर 1 तुषार घरच्या गरिबीमुळे परीक्षा फी भरू शकत नाही, त्याला तुम्ही कोणती मदत कराल? मित्रांनो, तुमचा एखादा मित्र गरीब आहे आणि त्याच्या गरिबीमुळे तो परीक्षा फी भरू शकत नसेल तर अशा वेळेला आपली कोणती कृती योग्य असेल तर ती आपण पर्यायामधून सांगणार आहोत। पर्याय क्रमांक 1 त्याच्याकडे पैसे नाही म्हणून त्याला चिडवू, खाऊचे जमलेले पैसे मदत म्हणून देऊ। पर्याय क्रमांक 3 त्याला पुढच्या वर्षी परीक्षेला बसण्यास सांगू। पर्याय क्रमांक 4 तो त्याचा प्रश्न आहे असे समजून दुर्लक्ष करू। मित्रांनो, आपल्या खाऊचे जमलेले पैसे मदत म्हणून देऊ हा सर्वात योग्य पर्याय आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। मित्रांनो, एखाद्याला मदत करणं, परोपकार करणं हे या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। यामधून आपली मानवतावादी दृष्टिकोन या ठिकाणी दिसून येतो, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 2 तुमच्या मित्राचा भाऊ यात्रेत हरवला तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1 त्याचा शोध घेण्यास मदत करेन। पर्याय क्रमांक 2 त्याच्या आईस मुलाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रागवेन। पर्याय क्रमांक 3 मी माझे काम सुरू ठेवीन। पर्याय क्रमांक 4 तो दिसत नाही म्हणून आरडाओरड करेन। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्राचा भाऊ यात्रेत हरवलेला आहे, अशा वेळेला त्या मित्राच्या भावाला शोधण्यासाठी मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याचा शोध घेण्यास मदत करेन। प्रश्न नंबर 3 घरासमोर एक कडुलिंबाचे झाड लावले तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1 झाडाची वाढ व्हावी म्हणून दररोज झाडाची 2 पाने तोडीन। पर्याय क्रमांक 2 त्याकडे दुर्लक्ष करीन। पर्याय क्रमांक 3 जमिनीतून झाड उपटून मुळाची वाढ बघेन आणि पर्याय क्रमांक 4 झाडाची सर्व प्रकारे काळजी घेईल। विद्यार्थी मित्रांनो, एखादं झाड जर आपल्या घरासमोर लावलं तर आपलं कर्तव्य आहे त्या झाडाला पाणी घालणं, त्या झाडाची काळजी घेणं, म्हणजे त्या झाडाची कोणी पानं तोडत नाही ना, एखादा प्राणी त्या ठिकाणी एखादी गाय म्हणा किंवा एखादं कुठलाही या ठिकाणी घटक त्याला त्रास तर देत नाही ना, म्हणजे त्याची सर्व प्रकारे काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 4 वृक्ष संवर्धन करण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? वृक्ष संवर्धन पर्याय क्रमांक 1 वृक्षाचे रोज फक्त निरीक्षण करणे। पर्याय क्रमांक 2 आजूबाजूचे वृक्ष तोडणे। पर्याय क्रमांक 3 वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी देणे आणि पर्याय क्रमांक 4 वृक्षाची रोज पूजा करणे। मित्रांनो, वृक्ष संवर्धनासाठी म्हणजे थोडक्यात झाडे लावा, झाडे जगवा अशा प्रकारचे जे वृक्ष संवर्धनाचे उपक्रम आहेत त्यासाठी आपण झाडाला कुंपण करून त्याला नियमित पाणी देणं हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 5 गावात श्रमदानाने तलाव बांधण्याचे काम सुरू आहे तर आकाशने काय करावे? पर्याय क्रमांक 1 लांबून तलावाचे निरीक्षण करावे। पर्याय क्रमांक 2 घरी जाऊन आईबाबांना सांगावे। पर्याय क्रमांक 3 दुसऱ्यांना काम करण्यास सांगावे आणि पर्याय क्रमांक 4 स्वतः श्रमदानात भाग घ्यावा। मित्रांनो, श्रमदान करून जर गावात तलाव बांधण्याचं काम सुरू असेल तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे, आपली सुद्धा सामाजिक जबाबदारी आहे, आपली सुद्धा बांधिलकी आहे, आपण सुद्धा तो तलाव बांधण्यासाठी श्रमदान करणं हे योग्य आहे, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। मित्रांनो, या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता व्यवसाय 1 या ठिकाणी संपलेला आहे। यानंतर पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।